हां, मी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय जामोदची डॉक्टर सौरवी जिल्हाटे. हां सर, काल आपल्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये जे पेशंट आले आहेत आश्रमशाळेची, हो, 41 मुलं भरती झाली होती, त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता? नाही, त्यांना काल पोटदुखीचा काही जणांना आणि उलटीचा त्रास होत होता आणि म्हणून आम्ही त्या सगळ्यांना तिकडून रेफर होऊन आले. त्यांना आम्ही आमच्याकडे भरती करून घेतलं. एकूण 41 पेशंट आले होते आमच्याकडे. त्याच्यापैकी 10 पेशंटना काल आम्ही जनरल हॉस्पिटल गडचिरोलीला रेफर केलं आणि आमच्या दवाखान्यात आजच्या घडीला या क्षणाला 31 पेशंट आहेत. त्यांना तेव्हा काही जणांना, त्यातल्यापैकी काही जणांना असं लो वाटत होतं किंवा थोडासा उलटीचा त्रास होत होता. आता सगळेच्या सगळे व्यवस्थित आहे. सर, नेमका कारण का असेल, म्हणजे जेणेकरून एका शाळेतून जेव्हा 41 विद्यार्थी आपल्या दवाखान्यामध्ये येतात, नेमका कारण का असेल? नेमकं कारण तर इन्व्हेस्टिगेशन नंतरच पता लागेल आपल्याला. पण फूड पॉयझनिंग असू शकतं, असेलच याची खात्री नाही. त्यांना ताप वगैरे, फीवर वगैरे होतं का काही असं? हां, त्याच्यापैकी काही जणांना आता आपल्याकडे व्हायरल फीवर आणि मलेरिया आणि डेंग्यूची साथ आहे. तर त्याच्यापैकी काही जणांना हलका ताप होता. म्हणजे साधारणतः 5-6 लोकांना होता. आम्ही सगळ्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत, पण कोणत्याच तपासणीत त्यांना डेंग्यू किंवा मलेरिया आहे असं निदान झालेलं नाही. क्रिटिकल केसेस किती होते सर? क्रिटिकल आमच्या हिशोबानं तेव्हा 2 होत्या, पण त्या क्रिटिकल नाही आहेत असं जनरल हॉस्पिटल गडचिरोलीच्या डॉक्टरांनी सांगितलं.